नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जो काही आपण याआधी व्हिडिओ दिलेला होता 2-3 दिवसाआधी, त्यामध्ये काही वॅकन्सीबद्दल आपण बोललेलो होतो। मुख्यत्वे ITI इलेक्ट्रिशियन वायरमन जे वॅकन्सी आहे त्याबद्दल पुढे काय शक्यता आहे किंवा यावर्षी 2026 मध्ये काय शक्यता आहे त्याबद्दल बोललेलो होतो। तर त्यामध्ये विद्यार्थी मित्रांचे बरेच प्रश्न आहेत, बरेचसे डाउट्स त्यांना आहे। विद्यार्थी मित्र व्हिडिओ नीट ऐकत नाही किंवा व्हिडिओ नीट बघत नाही आणि आपले जुने सुद्धा व्हिडिओ त्यामध्ये आपण ऑपरेटर भरतीबद्दल बरीच काही माहिती दिलेली आहे, तरी परत तेच प्रश्न असतात। आणि प्लस काही बाकीचे सुद्धा वॅकन्सीबद्दल JEE बद्दल आपण ऑलरेडी बोललेलो आहे, ऑलरेडी आपले व्हिडिओ आहेत सगळे। तरी विद्यार्थ्यांचे प्रश्न असे आहेत की सर JEE बद्दल वॅकन्सीबद्दल सांगा वगैरे। तर जुने व्हिडिओ बघा मित्रांनो, तुम्ही आता पहिल्यांदा व्हिडिओ बघितला असेल किंवा सबस्क्राईब केलं नसेल, बेल आयकॉन क्लिक केलं नसेल तर तुम्हाला अपडेट्स मिळत नाही। त्यासाठी तुम्हाला आवर्जून मी सांगत असतो, ते माझ्यासाठी सांगत नाही, तुमच्यासाठी सांगतो की तुम्ही बेल आयकॉन क्लिक करून ठेवा आणि सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जे अपडेट्स आहेत ते कुठलंच मिस होणार नाही, ठीक आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे जे महत्त्वाचे प्रश्न आहे ते आपण घेणार आहे, जेणेकरून प्रत्येक प्रश्नाच्या मागे म्हणजे एखादा प्रश्न बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रश्न असू शकतो, त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्याचं उत्तर मिळेल, ठीक। थोडं मी फास्टमध्ये घ्यायचा प्रयत्न करतो, कारण प्रश्न जास्तीत जास्त मला इथे व्हिडिओमध्ये घ्यायचे आहे। बघा, पहिला प्रश्न आहे, सर ऑपरेटर ITI एक्सपिरियन्स लागतो, तर आतापासून 1 इयरसाठी कुठे एक्सपिरियन्स घेतला तर चालेल वगैरे, आधीचं निघतील का? बघा, म्हणजे जागा आता निघतील का की 1 वर्ष वगैरे? तुम्ही बघा मित्रांनो, जिथे आहे तिथून सुरुवात करा। तुमचं ITI झाले असेल तर अप्रेंटिस सुरू ठेवा, अप्रेंटिस झाली असेल तर 1 इयर्स कुठला तरी एक्सपिरियन्स घ्या। कुठला तरी म्हणजे कुठलाही चालणार नाही, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, एंटरप्राइजेस किंवा प्रायव्हेट लिमिटेड हा एक्सपिरियन्स चालत नाही। लिमिटेड कंपनीचा एक्सपिरियन्स लागतो आणि प्रॉपर वितरणचा म्हणजे डिस्ट्रीब्युशनचा एक्सपिरियन्स लागतो, ठीक आहे। आणि कंपनी पण लिमिटेड कंपनी पाहिजे, अशी कुठलीही कंपनी चालत नाही। आणि अप्रेंटिस कुठलीही चालते, अप्रेंटिसचा काही प्रश्न नाही। 1 वर्ष अप्रेंटिस आणि 1 वर्ष एक्सपिरियन्स असं पाहिजे तुम्हाला, ठीक आहे। 2 वर्ष अप्रेंटिस किंवा 2 वर्ष एक्सपिरियन्स असं चालत नाही। त्यांनी कंडिशन मागच्या ॲडमध्ये जे दिलं होतं ते आपण ऑलरेडी व्हिडिओ दिलेला आहे, परत तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। एक प्रश्न आहे शिवम म्हणून, यांनी कुठलाच व्हिडिओ आतापर्यंत बघितलेला दिसत नाही। यांचं म्हणणं आहे की उपकेंद्र सहाय्यक वितरणसाठी क्वालिफिकेशन काय लागेल, असं प्रश्न आहे। क्वालिफिकेशन ITI इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन, अप्रेंटिस 1 वर्ष आणि 1 वर्ष एक्सपिरियन्स, हा कुठलाही टेक्निकलचा एक्सपिरियन्स चालेल, ठीक आहे। कुठलाही म्हणजे लिमिटेड कंपनीचा किंवा गव्हर्नमेंट कंपनीचा कुठलाही। एक आहे 1-2 जणांनी हा प्रश्न विचारलेला आहे की सर प्रायव्हेटायझेशनचं खूप चर्चा आहे, त्याबद्दल काही सांगा वगैरे। प्रायव्हेटायझेशनबद्दल आपले 2-3 व्हिडिओ ऑलरेडी आहे, मी तुम्हाला ऑलरेडी सगळं डिटेल सांगितलं। आता परत जर व्हिडिओ घेतला आहे, त्याच्यामुळे कसं आहे की परत त्यावर व्हिडिओ घेणे म्हणजे बरेचसे विद्यार्थी असे म्हणतात की सर एकाच विषयावर 10-10 वेळा व्हिडिओ घेतात। प्रायव्हेटायझेशनचा मुद्दा हा मागच्या 10-15 वर्षापासून सुरू आहे। सध्या स्टाफ सेटअपमध्ये किंवा जे काही आता हे सुरू आहे, महावितरणमध्ये काही गोष्टी सुरू आहेत, त्याचं PDF सुद्धा माझ्याकडे आहे। त्यामध्ये अशी माहिती मिळते आहे की काही 13 सर्कल आहे ते अंडर प्रायव्हेट किंवा त्यांचं वेगळं ते हे देणार, कारण त्याचे लॉसेस पण खूप आहे, त्यांची वसुली पण कमी आहे। त्यामुळं कसं आहे की तुम्हाला असं मनामध्ये येत असेल की बा प्रायव्हेटमध्ये जाईल वगैरे, तर मित्रांनो गेले तरी काही भाग जाऊ शकतो, त्याच्यामुळे त्याचं टेन्शनमध्ये राहू नका। मग प्रायव्हेटायझेशनचं किंवा प्रायव्हेटचं टेन्शन घ्यायचं नाही। पूर्ण महावितरण प्रायव्हेटमध्ये जाणार नाही, काही सर्कल किंवा काही एरिया जर गेला तर जाऊ शकतो, किंवा त्याचं ते सिस्टीम चेंज करतील, थोडंफार तिथे वेगळं इम्प्लिमेंटेशन करतील असं सुरू आहे। आणि त्याचा विरोधसुद्धा युनियनकडून होत आहे, त्याच्यामुळे त्याचा विषय नाही आहे, त्याचा जास्त विचार करायचा नाही। जागा हे निघतच राहतात आणि पुढे निघतच राहणार आहे। जरी प्रायव्हेटमध्ये गेलं तरी 10-20-30% भाग हा प्रायव्हेटमध्ये जाईल, बाकीचा भाग हा गव्हर्नमेंटमध्ये किंवा सेमी गव्हर्नमेंटमध्येच राहणार आहे, ठीक आहे। एक आहे भाग्यश्री कोणतरी आहे, त्यांनी म्हटलं आहे की सर एक भरती अजून कंप्लीट झालेली नाही आहे, दुसरी भरती कशी काय येणार आहे? तर एक भरती कंप्लीट म्हणजे कसं आहे की आता जे काही आहे ती जी कन्फर्म लिस्ट आहे महावितरणची ती ऑलरेडी जॉईन झालेली आहे, महापारेषणची सुद्धा जॉईन झालेली आहे। आणि जी वेटिंग लिस्ट आहे ते महावितरणचं आणि महापारेषणच्या दोन्ही वेटिंग लिस्ट आता पेंडिंग आहे, त्या आचारसंहितेनंतर इथे जॉईन होणार आहे। त्याच्यामुळे त्याचं टेन्शन घ्यायचं नाही, ठीक आहे। त्याचं टेन्शन घ्यायचं नाही, ते कंप्लीट होणारच आहे। आता पुढची जी भरती आहे, जे वॅकंट पोझिशन आहे त्याच्यानुसार निघणार आहे, ठीक आहे। आणि ते एक्सपेक्टेड आहे बरं, भरती म्हणजे काय एकदम काय 2-4 महिन्यात एक्झाम येईलच असं नाही आहे, त्याच्यामध्ये कमी जास्त ड्युरेशन होऊ शकते। ती एक्सपेक्टेड भरती आहे, अपेक्षित भरती आहे। महावितरण सेकंड भरती, मनीषा यांचा प्रश्न आहे, महावितरण सेकंड लिस्टमध्ये वेटिंग लिस्टचा जॉईनिंग कधी होईल? तर जॉईनिंग त्याचं 15 तारखेनंतर काही डिव्हिजनमध्ये सांगितलेलं आहे किंवा झोनमध्ये सांगितलेलं आहे। 15 ते 30च्या दरम्यान तुमचं जॉईनिंगची प्रोसेस सुरू होऊन जाईल, आचारसंहिता वगैरे सगळं झाल्यावर, ठीक आहे।
खाजगीकरणचा परत प्रश्न आहे. खाजगीकरणचं टेन्शन घ्यायचं नाही. हा गोष्ट बऱ्याच दिवसापासून सुरू आहे. जर तुम्ही असं म्हणाल की खाजगीकरण होते तर मग तुमचा अभ्यास वगैरे सगळं बंद होऊन जाईल. जर तुम्हाला बंद करायचं असेल, तुम्हाला असं वाटत असेल की प्रायव्हेटमध्ये जाईलच, तर मग अभ्यास करूच नका आणि परीक्षा देऊच नका. परंतु माझं मत असं आहे की ह्या गोष्टी बऱ्याच दिवसाचे सुरू आहे, यावर लक्ष द्यायचं नाही. गेला तरी 10-20% भाग प्रायव्हेटमध्ये जाईल. बाकी 80% भाग तुमच्याकडे महावितरणचा आहे. खूप मोठी आहे कंपनी महावितरणची. ठीक आहे. महावितरण जेईच्या जागा निघणार का? गणेश यांचा प्रश्न आहे की सर जेईच्या जागा महावितरणमध्ये निघणार आहेत का वगैरे. तर महावितरणमध्ये जेईच्या जागाची शक्यता भरपूर जास्त आहे, कारण की मागच्या वेळेस जागा कमी निघाल्यात आणि याच्या आधीसुद्धा मी 2-4-8 व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जुने व्हिडिओ बघा मित्रांनो. यूट्यूबवर सर्च करा इंजिनियर अमोल जेई महावितरण जेई किंवा इंजिनियर अमोल महाट्रान्सको जेई किंवा जे काय तुमचं महाजनको जेई वगैरे तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला सगळी माहिती मिळेल. परत त्या प्रश्न विचारून आणि परत मी ते व्हिडिओ घेऊन काही उपयोग नाही आहे. ठीक आहे. सर गेट कंपल्सरी असेल का? भूषण पाटील यांचा प्रश्न आहे की गेट कंपल्सरी फक्त 10% त्यांनी ठेवलेली होती मागच्या जाहिरातीमध्ये एईसाठी, आणि ती फक्त वितरणमध्ये जेन्कोमध्ये किंवा ट्रान्सकोमध्ये गेट कंपल्सरी 100% नाही आहे. ठीक आहे. वितरणमध्ये सुद्धा ते 10% होतं, ते सुद्धा ते काढतील. त्यामुळे गेट कंपल्सरीचा विचार करायचा नाही, आपला अभ्यास व्यवस्थित करायचा. बघा एज लिमिट काय असेल? एक रवी यांचा प्रश्न आहे, चांगला प्रश्न आहे की सर एज लिमिट काय असेल? महावितरणमध्ये एज लिमिट कमी राहते. उपकेंद्र सहाय्यक विद्युत सहाय्यकच्या जागा आल्या तर ओपनला 27 राहील आणि बाकी कॅटेगरीजला 32 राहील. आणि जर महाट्रान्सकोच्या याच्या जागा आल्या टेक्निशियनच्या किंवा विद्युत सहाय्यकच्या वगैरे, तर त्याची एज लिमिट 33 वगैरे असते आणि महाजनकोची 38 असते. त्यानुसार तुम्ही ठरवू शकता तुमच्या याच्यानुसार. ठीक आहे. महाट्रान्सको ए सिव्हिल हे पेंडिंग आहे. त्याच्यामुळे जे पेंडिंग सगळं आहे ते आता आचारसंहितेमध्ये पेंडिंग आहे असं आपण गृहीत धरू शकतो. त्याच्यामुळे त्याला आता पुढे वेळ लागेल. ही एक्झाम कॅन्सल होणार नाही किंवा पोस्ट कॅन्सल होणार नाही आहे, त्याच्याबद्दल निश्चिंत राहा. बऱ्याचशा मुक्ता म्हणून आहे किंवा आणखी एक रुही कोणतरी आहे, तर त्यांचा असा प्रश्न आहे की सर प्रायव्हेट होणार आहे का? बघा तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही जर मनात ठेवलं की प्रायव्हेट होणार आहे तर तुम्ही अभ्यास करू शकणार नाही. तुम्ही जागा आणि पुढे जर जागा निघाल्या प्रायव्हेटला, मी तुम्हाला ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे की प्रायव्हेट झाली तर 10-20% होईल. जर जागा निघाल्या तर तुमचं सिलेक्शन होणार नाही, कारण तुमचं सगळं मन विचलित राहील की प्रायव्हेट होईल. मग त्याच्यामुळे तुम्ही अभ्यासच करणार नाही. अभ्यास करून ठेवा. कुठे ना कुठेही जागा निघू शकतात. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सुद्धा जागा निघतात. कुठेतरी तुम्हाला संधी मिळेल. तुम्ही जर असं मनात ठेवलं की प्रायव्हेट हे अफवा असतातच, निगेटिव्ह अफवा म्हणतात त्याला. ह्या सगळ्या नेहमी चालत असतात. आम्हाला त्याचा अनुभव आहे मागच्या 4-5 वर्षापासून. हे सगळं चालतच असतात. जर तुम्ही त्यावर फोकस केलं तर तुमचा अभ्यास होणार नाही, तुम्ही एक्झामची तयारी करणार नाही. महावितरण जर गेलं तर काही पर्सेंट जाईल. बाकी महापारेषण पण आहे, महाजनको आहे किंवा बाकीचे सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वॅकन्सी आहे, DRDO आलेल्या आहेत. त्यावर फोकस करा, त्याचा अभ्यास करा. जे प्रायव्हेट चाललं त्याच्याच मागे जाता का? किंवा तुम्ही गेलेही तरी प्रायव्हेट पूर्ण होणार नाही. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे प्रायव्हेटच्या डोक्यातून 100% काढून टाका. हे बघा अमर यांचा प्रश्न आहे की सर अभ्यासासाठी कोणते बुक वापरायचे ऑपरेटरसाठी वगैरे विद्युत सहाय्यकसाठी? याचासुद्धा व्हिडिओ आपण ऑलरेडी दिलेला आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. उपकेंद्र सहाय्यक बुकलिस्ट आपण दिलेली आहे किंवा बुकलिस्ट JEE आणि ITIच्या पूर्ण बुकलिस्ट आपण दिलेली आहे. इंजिनियर अमोल महाट्रान्सको सिलेबस किंवा बुक्स वगैरे असं जरी तुम्ही टाकलं ना तर आपले सगळे व्हिडिओ येतात. तुम्हाला सर्च करावं लागेल. महाट्रान्सको वेटिंग लिस्ट सांगा सर त्याबद्दल. महाट्रान्सको पेंडिंग ठेवलेलं आहे त्यांनी, अजूनपर्यंत त्याबद्दल जॉईनिंग दिलेली नाही आहे. आता एकच आहे की आता सध्या आचारसंहिता आणि इलेक्शन असल्यामुळे आता कोणतीच काहीच घडामोडी घडणार नाही आहे. या महिन्याच्या एंडिंगमध्ये आपल्याला काय ते क्लिअर होईल सर. महावितरण विद्युत सहाय्यकची न्यू वॅकन्सी येईल का? हा सुप्रिया यांचा प्रश्न आहे. जो व्हिडिओ मी दिला होता त्या व्हिडिओमध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे की वॅकन्सीची शक्यता आहे. आता नाही येईल पण 6 महिन्यात येईल वगैरे. तर परत त्यांचा तोच प्रश्न आहे, म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघत नाही आणि डायरेक्ट कमेंट करता. एक आहे धनराज म्हणून. ठीक आहे, एक धनराज म्हणून यांचा एक कमेंट आहे की महावितरणची 3री लिस्ट लागेलच वगैरे. बाबा लागली तर फारच चांगलं, मला पण आनंदच होईल. परंतु जे काय आहे ते मला ऑलरेडी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मी, 3री लिस्ट लागली तर फारच चांगलं. परंतु कसं आहे त्याच्या भरोश्यावर राहू नका. तुमचा अभ्यास सुरू ठेवा आणि पुढच्या परीक्षेसाठी तयारी करा. लिस्ट लागली तर तुमचं सिलेक्शन झालं तर फारच चांगलं. तर मित्रांनो एकंदरीत या व्हिडिओमध्ये प्रायव्हेटायझेशन हेच कमेंट जास्त आहे. तर त्यावर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की प्रायव्हेटायझेशन झालं, सपोज झालं, होणार नाहीच आहे, पण समजा झालं थोडंफार जरी झालं तरी त्याच्यामध्ये 10-20% फक्त जाईल. बाकी 80% तुमच्याकडे महावितरण अजूनही आहे गव्हर्नमेंटसाठी, सेमी गव्हर्नमेंटसाठी. त्याची तयारी करा, त्याच्यावर फोकस करा. विनाकारण त्या निगेटिव्ह गोष्टींकडे लक्ष देऊ नका. त्यांनी नुकसान तुमचंच होणार आहे. तुम्हाला जे सांगतात ना त्यांचं नुकसान होणार नाही. जे तुम्ही आता मध्ये मला एक कॉल आला होता विद्यार्थ्याचा, त्याला कुणीतरी सांगितलं की ITI झालेलं पण तुम्हाला अप्रेंटिस करावं लागते. ठीक आहे, 3 वर्षात अप्रेंटिस केली नाही तर तुमचा ITI वाया जातो.
इतके बिलंदर, इतके हुशार लोक आहे. आणि ते MSCBच्या लोकांनी कोणीतरी सांगितलेलं आहे की जर 3 वर्षामध्ये ITI नंतर अप्रेंटिस केली नाही तर ITI परत करावं लागतं. इतके हुशार लोक तुम्हाला सांगतात आणि इतक्या चुकीच्या माहिती देतात, त्याने तुम्ही डिमोटिवेट होता. तर असं करू नका. ITI नंतर अप्रेंटिस कंपल्सरी नाही आहे. अप्रेंटिसशिवाय सुद्धा बरेचसे विद्यार्थी इथे जॉईन झालेले आहेत. त्याच्यामुळे तसा विचार करायचा नाही. ठीक आहे. माझं म्हणणं एवढंच आहे या गोष्टीवरून सांगतो की निगेटिव्ह गोष्टींवर लक्ष देऊ नका. आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअरिटी द्यायचा प्रयत्न करत असतो. पण तुम्ही व्हिडिओ बघत नाही, कुठून तरी काहीतरी ऐकता आणि त्याचे तसेच प्रश्न मला कमेंट बॉक्समध्ये विचारत राहतात. ठीक आहे. असो, मी माझ्याकडून माहिती द्यायचा प्रयत्न केलेला आहे. माहितीपूर्वक तुम्हाला व्हिडिओ वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून अशी महत्त्वाचे अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाही. धन्यवाद मित्रांनो.